नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये। तर थंबनेल तुम्ही बघितला असेल तर आपला प्लॅन चालला आहे हरिश्चंद्रगडावरती आणि आपल्यासोबत नवीन मेंबर पण आहेत, निखिल थायनॉस, मेघराज कुरे, लक्ष्मण आणि विशाल भाऊ। तर चला लवकरात लवकर आपण जायची सुरुवात करू आणि आपल्याला जायचं आहे, गाडी आपली रेडी आहे। आम्ही सकाळी 7:30 वाजता लक्ष्मणच्या घरून निघालो चाकण मार्गे। CNG पंपवर थांबून आम्ही CNG फुल करून घेतला। पाऊस हा चालूच होता, पण जे व्हायला नको होतं शेवटी तेच झालं। शनिवार असल्यामुळे, कारण सुट्टीचा दिवस होता, आम्हाला चाकणमध्ये फुल 2 तासाचा ट्रॅफिक लागला। कसं बसं आम्ही ट्रॅफिकमधून निघालो आणि 10ला आम्ही पोचलो राजगुरुनगरला। सकाळी फक्त चहा घेऊन आम्ही निघालो होतो, त्यामुळे आम्हाला भूक फार जोराची लागली होती। राजगुरुनगरला एक चांगलं हॉटेल बघून आम्ही नाश्ता करायला थांबलो। तर आपण आलो आता राजगुरुनगरला आणि एक 1.5 तासाचा हेवी ट्रॅफिक आपल्याला चाकणमध्ये लागला आणि इथं आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला। थोडा नाश्ता वगैरे करून घेऊ, भूक लागली कारण खूप टाईम झाला आहे। सकाळी लवकर निघालो आहे पण ट्रॅफिकमध्ये खूप टाईम झाला आहे आम्हाला। तर लवकर जेवण करूया, नाश्ता वगैरे करूया आणि निघूया परत। नाश्ता करून आम्ही राजगुरूवरून निघालो। नंतर आम्ही कुठेही न थांबता सरळ आमच्या मार्गे हरिश्चंद्रगडाला निघालो। नारायणगाव, जुन्नर, ओतूर आणि ओतूरपासून फक्त 28 किलोमीटर अंतरावर असणारं आपलं लोकेशन होतं। पाऊस हा फार चालूच होता। जय श्रीराम गाईज, आता आम्ही आलेलो आहोत ओतूरमध्ये। या ठिकाणाहून आणखीन 30 किलोमीटर आम्हाला प्रवास करायचा आहे। बघतच आहात तर आपण जिथं मागे थांबलो होतो ते होतं खुबी फाट्यापासून, म्हणजे इथनं आता ते खिरेश्वर आहे जिथनं आपली ट्रेकिंग चालू होणार आहे, ते फक्त एक 5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि वातावरण एवढं क्लिअर आणि एकदम खतरनाक होतं ना। आम्ही थांबलोय, फोटो वगैरे शूट केलेत आणि परत निघालो आपल्या ट्रेकला। जसं आम्ही खिरेश्वरला पोचलो तसं जोरदार पावसाने आमचं स्वागत केलं आणि धुकं एवढं दाट होतं की समोर येणारी गाडीसुद्धा आम्हाला दिसत नव्हती। तर फायनली आपण खिरेश्वराचा जो पार्किंग पॉईंट आहे तिथं पोचलो आहे। तुम्ही धुकं बघू शकता, अक्षरशः एकदम समोरचं काही दिसणार नाही एवढं धुकं आहे। आता थोडं कमी झालं आहे पण आधी खूप जास्त होतं। गाडी बाजूला पार्क केली आहे आणि इथनं अजून आपल्याला 2 ते 3 किलोमीटर चालत जायचं आहे। 2-2.5 तासाचा ट्रेक आहे, तर इथनं आपल्याला सुरुवात करायची आहे। आपले कमांडो झाले सज्ज आता। चला गाईज, गडावर भेटू आता।
जेव्हा आम्ही खिरेश्वरमधून निघालो, वाटेमध्ये आम्हाला भरपूर ट्रेकर मंडळी दिसली. पण आम्ही जेव्हा गड चढायला सुरुवात केली तेव्हा एकही ट्रेकर्स आम्हाला दिसला नाही. अचानक सगळे कुठं गायब झाले होते काय माहिती नाही. तर मित्रांनो, आपण जे आता थेट आलो आहे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. इथं पार्किंग, इथं पण छोटी पार्किंग आहे. बाईक वगैरे तुम्ही इथं घेऊन येऊ शकता. इथपर्यंत जर 4 व्हीलर असेल तर पाठीमागं लावा. इथनं 2 किलोमीटर पाठीमागं, आणि इथनं बघा तुम्हाला 2 वाटा भेटतील. तर योग्य ती वाट, आम्ही ही वाट निवडली आहे. तर ह्या वाटेनं आम्ही समोर जातो आहे. सो इथनं आपला जो खरा ट्रेक आहे तो ट्रेक स्टार्ट होतो आहे. आलेलाच आपली माणसं दमलेली मित्रांनो, दमली आता सध्या दमलेलो आहे. आणखीन मला भरपूर लांब चालायचं आहे. खाली आम्ही त्या काकांना विचारलं, ती काका म्हणतात 3 तास लागतील इथून पुढे जायला. आणि हे बघू शकता, हा असला ट्रेक आहे अख्ख्या जंगलातला. अख्खे पार करून आपल्याला चढायचे वरती. आणि मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, गडावर काय घेऊन येत असाल, कचरा वगैरे, प्लास्टिक वगैरे, तर ते सोबत घेऊन जावा. हे महत्त्वाचं. म्हणजे गडावरती कुठलाही कचरा करू नका, प्लास्टिक करू नका. जो सोबत आणताय तो सोबत खाली पण घेऊन जावा. खरं तर आम्ही आज सगळ्यात मोठी रिस्क घेऊन आलो आहोत. कारण मित्रांनो, हरिश्चंद्रगडावर खूप वाटा आहेत. पण आम्ही जे वाट निवडली होती ती खूप कठीण होती. जवळजवळ एक 7 ते 8 तासाचा ट्रेक या वाटेचा आहे. आणि पाऊस हा चालूच होता. आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. पार्किंगपासून 1-1.5 किलोमीटर आम्ही चालत आलो. पायथ्यापासून एक धुकं एवढं जोरात चालू झालं ना, आम्हाला हे वाट सापडत नव्हती. पावसाळ्यामध्ये गडावर येत असताना खरोखर काळजी घ्या. म्हणजे स्पोर्ट्स शूज, पाणी बॉटल तुमच्याजवळ ठेवा, स्नॅक्स असू द्या, आणि कोरडी कपडे ही बॅगमध्ये आणि बॅग तुमच्या सोबतच ठेवा. कारण मित्रांनो, आत्ताची घटना झालेली तुम्हाला माहितीच असेल. 6 मित्र याच गडावर हरिश्चंद्रगडवरती फिरायला आलेत. गडाबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे ते वाट चुकलेत. कारण धुकं एवढं दाट असल्यामुळे 10 मीटर अंतरावरती असणारही काही दिसत नव्हतं. ते 6 लोक 48 तास गडावरती भटकत होते. आणि जास्त गारठ्यामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यूसुद्धा घडला. तर मित्रांनो, म्हणून सांगतो, ट्रेकिंगला जर जात असाल तर पूर्वतयारीने जा. आम्ही गड चढायला सुरुवात केली तेव्हा 12ला पाऊस हा जास्त असल्यामुळे आम्ही कॅमेरा बंद केला आणि हळूहळू आम्ही गड चढत होतो. तर तुम्ही बघू शकता, अक्षरशः पूर्ण जंगल ट्रेक हा पार करून आम्ही अर्ध्यापर्यंत आलो आहे. पाणी अक्षरशः पाऊस खूप जोरात येतोय. कॅमेराला छत्री प्रोटेक्शन लावली आहे. बघू शकता, खालून पण पाऊस अख्खा हा दुसरा अख्खा पूर्ण वाज होत आहे. आणि समोर आपल्याला जायचं आहे. धुक्यामुळं काहीच दिसणार नाही. अगदी खूप वरती जायचं आहे आपल्याला. तसं टाईम वेस्ट न करता आपण लवकर वरती जाऊया. आधीच खूप वेळ झाला आहे. माझा रुमाल राहायला गेले की सगळंच अवघड अशी वाट आम्ही क्रॉस करून आता गडाच्या दिशेला चाललो आहे. बघू शकतो मी, अक्षरशः धुकं आहे. समोरचं पण काही दिसत नाही आहे. मेघराज आपला बिचारा चक्करून पडला खाली. आणि आता मी निम्म्यामध्ये झालो आहे. अजून अर्ध्याच्या वरती रस्ता पार करायचा आहे. चला. खरं तर जी कठीण अवघड वाट होती ती वाट क्रॉस करून आपण एक पठारावरती आलो आहे. अजून इथनं किती जायचं आहे काय माहिती. अंतर तर खूप दिसतंय. माणसं थकून पडलेत आपले. मी पाठीमागं धुकं बघू शकता, पूर्ण झाकलेलं आहे, काहीच दिसत नाही. याच्या अजून इतकंच वरी चढून जायचं आहे आणि 2 डोंगर आहेत. त्याच्यानंतर मग आपल्याला बालेकिल्ला दिसतोय. म्हणजे आत्ता जेवढं आलो आहे आपण साधारणतः 2 किलोमीटर चढून आलो असेल. अजून ह्याच्यावरती 2 डोंगर, ह्याच लेवलचे 2 डोंगर धुक्यामुळे दिसत नसेल. 1 तास झाले कंटिन्युअसली आम्ही ट्रेकिंग करतोय. अजून तुम्ही धुक्यात थोडं बघू शकता, कॅमेरा दाखवतो बघा. तो डोंगर दिसतोय, तोच त्याच्यावरती अजून जायचं. चला सुरुवात करूया. आपली मावळे झाले सज्ज. पाऊस हा खूप जोरात होता म्हणून आम्ही थोडं थांबलो. पण आम्हाला पुढं जे काय होणार होतं त्याची जाणीवसुद्धा नव्हती. आम्ही परत ट्रेक सुरू केला, पण पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता.
एवढा पाऊस जोरात होता ना, तेवढंच धुकंसुद्धा दाट होतं. आणि आम्ही जोरात आवाज करत करत हर हर महादेवाचे नारे लावत आम्ही चढायला सुरुवात केली. वाटेमध्ये ही काका आम्हाला दिसलेत. ते अर्धा ट्रेक करूनच वापस आलेत, कारण ते सांगत होते की समोर खूप त्रासदायक आहे, ट्रेकिंग खूप अवघड आहे आणि समोर पाणी पण भरलेलं आहे. तर मला भीती वाटली, म्हणून मी रिटर्न आलो आहे असे ते आम्हाला सांगत होते. आणि तुम्हाला पण जमत असेल तर जा, नाही तर रिटर्न तुम्ही जाऊ शकता असे ते आम्हाला सांगत होते. तरी आम्ही आमचा जो ट्रेक होता तो ट्रेक कंटिन्यू ठेवला. हे बघा गाईज, खेकडा धरलेला आहे नुकताच मी, आणि हा फर्स्ट टाइम मी पकडला खेकडा. आम्ही वाट चढून आलोय, बट इथं धुकं एवढं झालं ना, रस्ता कुठं आहे, गडावर जायचा रस्ता विसरलोय. आणि धुकं तुम्ही पाठीमाग बघू शकता, समोर तर काही दिसत नाही, शिकलं नाही. आणि वाट बघा तुम्ही कसली खेळताय. हा लिपरी एकदम थांबायचं नाही, अजून आपल्याला पुढे जायचंय. मेघराज मध्येच आम्हाला एक मस्त धबधबा दिसला. ऑलरेडी आम्ही पावसात भिजलोच होतो, पण होतंच ना की धबधब्यामध्ये भिजण्याची मजाच वेगळी असते. थोडा फोटोशूट केला आणि परत आम्ही आमच्या मार्गे निघालो. 12 वाजता आम्ही ट्रेक चालू केला होता, पण आम्ही 3 वाजता तोल्लरखिंडीमध्ये पोहोचलो. म्हणजे जवळजवळ 3.5-4 तास आम्हाला ट्रेकिंगला लागले, ते पण तोल्लरखिंडीपर्यंत पोहोचायला. बारा वाजता आम्ही ट्रेकिंग चालू केली आहे. आता 3 वाजले तरीसुद्धा आम्ही अजून किती लांब राहिले काय माहिती. थोडी जागा दिसली इथं म्हणून थांबलोय, थोडा वेळ बसू आणि परत आपल्या ही वाट आहे बघा, या वाटेने आपण इथनं निघू आता समोर. हां, तिथे वन विभागाचा कॅम्प आहेत. वन विभागाची टीम तिथं त्यांनी आम्हाला थांबवली, कारण 3 वाजल्यानंतर त्यांना वरून ऑर्डर होती की 3 वाजल्यानंतर कोणालाही गडावरती सोडू नका किंवा जाऊ देऊ नका. मित्रांनो, सगळ्यात कठीण ट्रेक हा तोल्लरखिंडीपासून चालू होतो. म्हणजे आम्ही जसं चढायला सुरुवात केली, आम्हाला काही कठीण वाटा गेल्या, पण जसं आम्ही चढत होतो तसं आम्हाला डिफिकल्ट, हे जेवढं आम्ही वरती जात होतो तेवढं आम्हाला डिफिकल्टी वाटत होतं.
3:30 वाजले तरी पण आम्ही वाटेमध्येच होतो, कारण पाऊस आणि धुकं वरती एवढं दाट होतं ना, आम्हाला जवळजवळ रस्ता एक 5 मीटर अंतरावरती सुद्धा आम्हाला काही दिसत नव्हतं. त्यामुळे आम्ही थांबत सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही वरती चढत होतो. हा झाला आपला ट्रिपचा हिस्सा. पण गडावरती तुम्हाला बघण्यासारखे काय आहे मी तुम्हाला सांगतो. गडाचा इतिहास हा अतिशय प्राचीन आहे. अग्निपुराण, मत्स्यपुराणामध्ये या गडाचा उल्लेख आहे. हा गड राजा हरिश्चंद्र यांनी बांधला म्हणून याला हरिश्चंद्रगड असे नाव पडले असंही म्हटले जाते. आणि चांगदेवांनी या गडावर 1400 वर्ष तप केला. या गडावर बघण्यासारखे अतिशय प्राचीन वस्तू आहेत. त्यामध्ये गणेश मंदिर आहे, गणेश लेणी आहे आणि प्राचीन हरिश्चंद्रेश्वर शिवमंदिर पण आहे. त्यासोबतच गडावरती केदारेश्वराचं एक मंदिर आहे, गुफा आहे मंदिरामध्ये, आणि महादेवाचे एक 5 फूट उंच शिवलिंग आहे. ते मंदिर आश्चर्याचं आहे. म्हणजेच ते मंदिर फक्त एक 4 खांबावरती आहे. पण आश्चर्य असं आहे की त्यातील 3 खांब हे पडलेले आहेत. फक्त हे मंदिर एकच खांबावरती उभं आहे. त्याच्याबद्दल असं म्हटले जाते की ते जे 4 खांब आहेत ते 4 युगांना दर्शवतात, जसं सतयुग, द्वापारयुग, कलयुग आणि त्रेतायुग. तर हे 3 युग तर संपले आहेत. जसं युगाचा अंत होतो तसातला एक खांबा पडतो, तसे 3 खांब त्यातले पडलेले आहेत. आणि शेवटचा जो राहिला आहे तो राहिला आहे कलयुगाचा. असं म्हटलं जाते की जेव्हा कलयुगाचा अंत होईल तेव्हा तो खांबासुद्धा पडेल. तर मित्रांनो, आपण आता जे आलो आहेत हा मिड पॉईंट मानला जातो हरिश्चंद्रगडाचा. वरती एकदम धुकं आहे आणि पाऊस असं आहे, वातावरण म्हणजे पूर्ण याच्यावरती चिखल आहे. आणि वन अधिकारी जे होते ते आपल्याला सोडत नाही वरती. तर हा ट्रेक अर्धवट करूनच आपल्याला इथनं रिटर्न जायचं आहे. पुढं जर टाईम भेटला तर आपण परत एकदा गडावरती येऊया. गडावरील जे ऐतिहासिक चित्र आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यांचं आपण तुम्हाला एकदा दाखवूया. त्यांचा इतिहास सांगणार आहेत. आता कसं वातावरण एकदम धुकं दाट असल्यामुळे समोरचं काही दिसत नाही आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागं, आणि व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं आहे धुकं एवढं आहे, समोरचं काही दिसत नाही आहे. त्यामुळे वन अधिकारी म्हणतात की तुम्ही तुमच्या रिक्षावरती जाऊ शकतात, पण धुकं खरंच एवढं आहे, आम्ही सुद्धा वरती जाऊ शकत नाही आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः पाहू शकता. इथंच खतम करतोय. आणि तुम्ही सुद्धा या टायमिंगमध्ये जर गडावरती येत आहे तर काळजी घ्या. जर 12 वाजेपर्यंत तुम्ही गडावर चढणार असाल म्हणजे तुम्हाला इथं 10 वाजता ट्रेक चालू करावं लागेल. त्यावेळेस तुम्ही कुठं एक 4 वाजेपर्यंत तुम्ही गड उतार होणार तुमचा. तोपर्यंत जर तुम्ही आउट टाईमला जर आलेत तर तुम्ही करत गडावरती येऊ नका. आणि येत असाल तर गाईड घेऊन या आणि गडावरती मुक्कामी राहण्याची सोय तुम्ही तिथं थांबू शकता.